जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एस.पी. गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेळी पालनातील माज कसा ओळखायचा याविषयी माहिती करून घेणार आहोत. कारण आता काही शेळी पालक 1 किंवा 2 किंवा 4 शेळ्या असतात, त्यांच्याकडे बोकड नसतं. त्या टायमाला बोकड नसल्यानंतर आपण जर शेळी असतील आणि त्यांचा माझावर आली शेळी, तर ती ओळखता येत नसेल, तर बोकड नसेल तर काय होतं, शेळी माझावर ओळखता येत नसेल तर मग शेळीचा माज पुढल्या चक्राला 21 दिवस वाढतात. त्यामुळे शेळी पालकाचा तोटा होतो. तर शेळीचा माज कसा ओळखायला पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. किंवा मोठे मोठे 100-200 असतील किंवा 300 असतील असे मोठ्या मोठ्या शेळी पालकाचे शेड असतात. त्यावर काय राहतं, डिपार्टमेंट असतात. 2 महिन्याचे पिल्ले अलग, म्हणजे ते पिल्ले लहान राहतात, मोठ्या शेळीने तुडू नये किंवा त्याला हानी वगैरे होऊ नये त्यासाठी ती पिल्ले अलग राहतात. पुन्हा 3 महिन्याच्या 4-5 महिन्याची पिल्ले अलग राहतात. पुन्हा बोकड अलग, शेळ्या अलग, पुन्हा भिलेल्या शेळ्या अलग, पुन्हा गाभण शेळ्या अलग. म्हणजे गाभण शेळ्या कशामुळे अलग राहतात, तर दुसरी शेळी जर त्या शेळीला जर मारली गाभण शेळीला, तर अबॉर्शन वगैरे होऊ शकतं. त्यासाठी गाभण शेळ्या अलग केल्या जातात. बोकड अलग राहतात. कारण एखाद्या वेळेस गाभण शेळी असेल किंवा शेळ्या जर असतील तर ब्रीडर बोकड शेळ्याकडे आकर्षक राहतो, शेळीला बसू देत नाही, खाऊ देत नाही, त्यामुळे शेळी रोड होते. त्यासाठी त्यांचं डिपार्टमेंट अलग केलं राहतं. आणि त्या टायमाला काय राहतं, अलग केल्यामुळे डिपार्टमेंट शेळ्या अलग झाल्या, बोकडा अलग झाले आणि शेळी माझ्यावर आली आणि शेळी पालकाला जर ओळखू आली नाही, तर त्या शेळीची बोकडाची मिटिंग कधी करायची, यामुळे संभ्रम राहतो. संभ्रम असला की शेळी पालकाचा तोटा होऊ शकतो किंवा माज पुढल्या वेळेस 21 दिवसाला येतो. म्हणजे शेळीचा माज चक्र 21 दिवसाचा असतो. ह्यावेळी जर माझावर आपण शेळी आली लावाय नसली किंवा ब्रिडिंग केली नसली, तर पुढल्या 21 दिवसापासून आपल्याला वाट पाहावी लागते. तर 21 दिवस म्हणले तर आपला 21 दिवसाचा नंतर तोटा आहे. म्हणजे जवळपास 21 दिवस शेळी पुढे ढकलली जाते. त्यासाठी शेळीचा माज व्यवस्थित ओळखून आपली शेळी चांगल्या ब्रीडर बोकडापासून भरून घेतली पाहिजे किंवा ब्रीडिंग करून घेतली पाहिजे. तर त्यासाठी हे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि शेळीचे माजाची लक्षणे ओळखा. तर मित्रांनो, पहिलं लक्षण काय होतं, शेळी माझ्यावर आल्यास सारखं सतत आरडते, भ्या करत आरडते आणि दररोजच्या पेक्षा जास्त आरडते. दुसरं लक्षण, शेळी काय करते, अस्ताव्यस्त राहते. चाऱ्यावर खायला तिचं मन नसतं, अस्ताव्यस्त राहते, बेचैन राहते. शेळी इकडे तिकडे सारखंच चलबिचल करत असते. पुन्हा काय होतं, नंतर शेळी जर दुधावरची असेल, दुधावरची शेळीचं जास्त जर दूध देत असेल तर शेळीचं दूध कमी होतं. माझ्यावर आल्यानंतर शेळीचं दूध दररोजच्या पेक्षा कमी होतं आणि त्या दिवशी शेळीच्या पिलांना दूध जरा कमी प्यायला मिळतं. हे तिसरं लक्षण. चौथं लक्षण काय होतं, शेळीचं मायांग सुजतं आणि लालवट प्रकार धावतो, गुलाबी कलरचं दिसतं मायांग मध्ये आतमध्ये आणि शेळीचं मायांग सुजतं बाहेरून. हे लक्षण चौथं. आणि शेळीच्या मायांगातून चिकट स्त्राव येतो. अंड्याचं बल्क राहतं ना, कोंबडीचा अंड राहतं ना, त्याच्यामध्ये चिकट स्त्राव राहतो. त्या प्रकारचा स्त्राव आहे ना, ते शेळीच्या मायांगातून बाहेर पडतो. ते जर स्त्राव असला तर शेळी माझ्यावर आहे हे लक्षात घ्यायचं. आणि त्या टायमाला चांगला ब्रीडर बोकड, म्हणजे ज्या बोकडामध्ये ब्रीडिंगचे लक्षण आहेत किंवा ब्रीडिंग चांगली करू शकतो किंवा तिचे पिल्ले चांगले पडतात, किंवा शेळी ज्यावेळेस आपण शेळीला ब्रीडिंग करतो त्यावेळेस 3 गोष्टी बकऱ्याच्या 2-4 गोष्टी महत्वाच्या आहेत. ब्रीडिंगचा बोकड चांगला उच्च नीच आणि ज्या त्या जातीच्या त्याच्यात लक्षणे असले पाहिजेत. लक्षणे असतील तर ते ब्रीडिंगसाठी व्यवस्थित आहे. आणि एकदम काय करता काही शेळी पालक, त्यांना माहिती नसते ब्रीडर बोकड कसा असावा काय नाही, त्याविषयी त्यांची माहिती नसल्यामुळे काही ग्रामीण भागातील शेतकरी किंवा शेळी पालक त्यांना ब्रीडिंगचा बोकड कसा ठेवायचा किंवा काय ठेवायचा, उगाणला बोकड लावला शेळीला, पिल्ले कसे पडले काही नाही, पुन्हा पिल्ले अजून मेले, मरतूक झाली, पिल्ले बारके पडले, मोठे झाले नाहीत, तर काय होतं, मोठे झाले नाही तर तोटा होणार नंतर, किंवा मेले तर काय होतं, मोर्टॅलिटी झाली, पिल्ले बारीक पडले, पुन्हा सर्दी खोकला झाला, जास्त ब्रीडिंगचा बोकड चांगला नसला तर त्याच्यामध्ये आशकपणा राहतो किंवा आनुवंशिक आशकपणा असतो. त्यामुळे काय होतं, शेळीच्या पिलाची वाढ होत नाही आणि शेळीचं पिल्लू 15-20 दिवसात मरून जातं. त्या टायमाला काय होतं, नुकसान कोणाचं आहे, शेळी पालकाचं आहे. मग त्याचा तोटा कोणाचा आहे, शेळी पालकाचा आहे. मग शेळी पालकानं काय करायला पाहिजे, त्या टायमाला ब्रीडिंगचा बोकड व्यवस्थित जज करून किंवा घेताना त्याच्यात
ब्रीडिंगचे लक्षण आहेत का हे पाहून घेतलं पाहिजेत. तर ब्रीडिंगचा बोकड घेताना व्यवस्थित आहे का, लक्षणं त्याचे व्यवस्थित आहेत का ते बघून उच नीच पाहिजे, त्याच जातीचा पाहिजे आणि ते बोकड आपल्या शेळीला ब्रीडर केला पाहिजे. ब्रीडिंग केल्यानंतर ती ब्रीडिंग झाली व्यवस्थित, त्या टायमाला मग शेळीचे पिल्ले व्यवस्थित पडतात, शेळीचे पिल्ले सुधारतात आणि सुधारल्यानंतर 2-3 महिन्याचे असतील, 4 महिन्याचे असतील, आपण व्यवस्थित दूध वगैरे दिलं किंवा खुराक वगैरे दिला तर ते पिल्ले मोठे होतात आणि चांगला सेल होतो, चांगले त्यांना भाव भेटू शकतो आणि शेळी पालकाचे प्रॉफिटमध्ये राहतो शेळी पालक. तर मित्रांनो, शेळी पालका माझ्यावर आली काय केलं आणि आणला बोकड लावला, हा अशी पद्धत करू नका. तर शेळी पालकाचा तोटा होऊ शकतो. आपला फक्त चॅनलचा हाच उद्देश आहे की शेळी पालकाचा फायदा हो किंवा शेतकऱ्याचा फायदा व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या SP गोट फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि पुढील व्हिडिओ कोणत्या संदर्भात बनवायचा आहे किंवा कोणती माहिती तुम्हाला पाहिजे आहे याविषयी मला नक्की सांगा. त्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवूया. धन्यवाद मित्रांनो, भेटूया लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.